आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 44। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। सेशनचा परिचय पाहणं झाल्यानंतर आपल्याला इथे ऑफिस स्किलच्या इथे डाऊन एरोवर इथे क्लिक करा। त्यानंतर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सर्व पाहून घ्यायचं आहे। यामध्ये जे काही ऑरेंज कलर मध्ये आणि ब्लू कलर मध्ये दिलेले आहे ते सर्व आपल्याला याच्यातनी सोडवायचं आहे। तर याच्यातनी पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। तर पहिलं नॉलेज चेकवर इथे क्लिक करा आणि त्यातून आपल्याला पहिलं नॉलेज चेक इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, आउटलुक वापरायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम काय करावे लागेल म्हणत आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला आउटलुकला कॉन्फिगर करणे आवश्यक आहे। जर तुम्हाला आउटलुक मोबाईल ॲप वापरायचे असेल तर तुम्हाला सेटअप आउटलुक मोबाईल ऑन माय फोन टू पर्याय डॅश करणे आवश्यक आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर इनेबल करणे आवश्यक आहे। जर तुम्ही जीमेल अकाउंट वापरून तुमचे अकाउंट खाते सेटअप करत असाल तर तुम्हाला प्रथम डॅश करणे आवश्यक आहे म्हणत आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिले आपल्याला सर्व मेलसाठी पीओपी इनेबल करावं लागेल। जेव्हा तुम्ही तुमचे आउटलुक खाते पहिल्यांदा सेटअप करताल तेव्हा पुढीलपैकी कोणता आउटलुक इंटरफेस तुम्हाला प्रथम दिसेल म्हणत आहे। तर कोणता आउटलुक प्रकार आपल्याला दिसणार आहे, तर याचं उत्तर बघा पाहू शकता हा दिसणार आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। PIM चा फुल फॉर्म काय आहे म्हणतात, तर PIM चा फुल फॉर्म हा पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, यस बटनावर क्लिक करायचा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक या ठिकाणी लावायचं आहे। बघा इथे पहिलं नॉलेज चेक झालं आपलं। त्यानंतर दुसरं नॉलेज चेक करण्यासाठी बघा ऑफिस स्किलच्या इथे एरो क्लिक करा आणि पाहून घ्यायचं आहे। तर बघा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे दुसरं नॉलेज चेक। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचा। तर याच्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, तुमच्या ईमेल मेसेजमध्ये आधीच डिझाईन केलेली सिग्नेचर इन्सर्ट करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या पायऱ्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे म्हणत आहे। तर कोणत्या पायऱ्या केल्या पाहिजे फॉलो आपण, तर याचं उत्तर सिग्नेचरमध्ये जाऊन माय सिग्नेचरवर क्लिक करा। तर ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर आहे। तुम्ही तुमची ईमेल सिग्नेचर सेटअप करत असताना त्यात एक पिक्चर इन्सर्ट कशा प्रकारे इन्सर्ट कराल म्हणत आहे। तर कशा प्रकारे आपण करू शकतो, तर पिक्चर आयकॉनवर क्लिक करून, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर यस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक शोधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी इथं क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी तिसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे। तर तिसरं नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत तिसऱ्यामध्ये। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणते आयकॉन आउटलुकमध्ये पीपल मॉड्यूल किंवा फीचरचे प्रतिनिधित्व करतात म्हणतात। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। आउटलुकच्या पीपल मॉड्यूलमध्ये नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करण्यासाठी वापरण्याची शॉर्टकट की ओळखा म्हणत आहे। तर नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करण्यासाठी आपण Ctrl+N वापरू शकतो। तर हे त्याचं उत्तर आहे। कॉन्टॅक्ट ग्रुप म्हणजे काय म्हणत आहे, तर ग्रुप म्हणून एकत्रित केलेले अनेक कॉन्टॅक्ट्स हे त्याचं उत्तर आहे। जेव्हा तुम्ही एका कॉन्टॅक्ट ग्रुपला ईमेल पाठवता तेव्हा काय होते म्हणत आहे, तर एका कॉन्टॅक्ट ग्रुपला ईमेल जर पाठवला तर ते प्रत्येक सदस्याला ईमेल मिळते, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा कॉन्टॅक्ट ग्रुप क्रिएट करता तेव्हा सर्वात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची कोणती पायरी तुम्ही करायला हवी म्हणत आहे, तर याचं उत्तर सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करणे, तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर तिसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर बघा आपल्याला इथे चौथं सुद्धा नॉलेज चेक इथे दिलेलं आहे। तर चौथ्या नॉलेज चेकवर इथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, आउटलुकमध्ये ईमेल कसा सेव्ह करायचा हे तुमच्या मित्राला जाणून घ्यायचे आहे। तर तुम्हाला तुमच्या माहितीनुसार त्याने काय केले पाहिजे म्हणत आहे, तर त्याने काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिले आपण ड्राफ्ट म्हणून सेव्ह केले पाहिजे, हे त्याचं उत्तर आहे। तुम्ही पाठवलेला ईमेल आउटलुकमध्ये कोठे पाहू शकाल म्हणत आहे, तर कोणत्या ठिकाणी पाहू शकतो बघा आपण, तर याचं उत्तर सेंड आयटममध्ये आहे। पुढीलपैकी कोणता आयकॉन न्यू मेसेज विंडोमधील अटॅचचे फीचर प्रतिनिधित्व करतो म्हणत आहे, तर अटॅचमेंटचे प्रतिनिधित्व ऑप्शन नंबर 2 मध्ये दाखवलेला आहे। ईमेल संदेशावरील सीसी फील्ड काय आहे म्हणत आहे,
तर CC फील्ड हे कार्बन कॉपी आहे. त्यानंतर यस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक तिथे सोडवणं झालेलं आहे. आता चौथं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला काय सोडवायचं बघा. या ठिकाणी चौथं नॉलेज चेक झालेलं आहे. त्यानंतर इथे सिम्युलेशन्स क्वेश्चन्स दिलेले आहे. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 2 सिम्युलेशन्स क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून चालू करा. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. आउटलुक तुम्हाला तुमच्या ईमेलची बॅकग्राऊंड आकर्षक बनवण्यासाठी मदत करते, म्हणून तुमच्या मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये तुमच्या ईमेलची बॅकग्राऊंड म्हणून ब्लू काम थीम ऍड करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. ऑप्शन्सवर जा, मेलवर जायचं आहे. त्यानंतर याच्यातनी आपल्याला स्टेशनरी अँड फॉन्टवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर इथे थीम्स दिलेला आहे आणि थीम मधून आपल्याला याच्यातनी ब्लू काम नावाची थीम याच्यातून घ्यायची आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे इथे. त्यानंतर याला सुद्धा ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तो प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि आपला प्रश्न सबमिट करायचा आहे. त्यानंतर इथून दुसरा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. सर्व आउटगोईंग मेल्सना तुम्ही तुमची स्वतःची सिग्नेचर ऍड करू शकता. स्वाक्षरी मागे तुम्ही टेक्स्ट, इमेजेस, लोगो इत्यादीचा वापर करू शकता. आता तुमच्या आउटलुक सिग्नेचर मध्ये तुमच्या कंपनीचा लोगो इन्सर्ट करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. ऑप्शन्सवर जा. त्यानंतर इथे मेल्सवर जायचं आहे. मेल्सवर गेल्यानंतर इथे आपल्याला सिग्नेचरवर क्लिक करावं लागेल. सिग्नेचरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी या चिन्हावर, फोटोच्या चिन्हावर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर कंपनीचा लोगो निवडा. त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तो घेऊ शकता. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन सोडवण्यात आलेलं आहे. याला एंड करण्यासाठी इथे एस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता इथे आपला कोर्स पूर्ण आलेला आहे. तर सिम्युलेशन सोडवणं झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर सोडवायचं आहे बघा. सिम्युलेशन झालं त्यानंतर सेल्फ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत. सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 3 प्रश्न आहेत. तर इथून स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न, पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर म्हणजे PIM म्हणजे काय म्हणत आहे. तर PIM म्हणजे काय असते बघा. तर एक प्रकारचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर जे पर्सनल ऑर्गनायझर म्हणून कार्य करते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. Outlook.com हे मायक्रोसॉफ्टचे पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर वेब ॲप आहे, ज्यामध्ये वेब मेल, कॅलेंडरिंग आणि कॉन्टॅक्ट आणि टास्क सेवा आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इमेज पहा हे बटन तुम्हाला काय मदत करते म्हणत आहे. तर इमेज पहिले चेक करायचं आहे. तर बघा हे बटन काय काम करते. तर हे बटन आपल्याला, हा एक क्विक ॲक्सेस टूलबार आहे आणि तो त्वरित टूल ॲक्सेस करण्यास मदत करते. तर हे त्याचं उत्तर आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामवर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे आपलं सोडवणं झालेलं आहे सेल्फ लर्निंग आणि ते स्कोर्स आपण पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर सेल्फ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर लगेच गायडेड डू इट युअर सेल्फ दिलेला आहे. तर तो सोडवायचा आपल्याला. तर इथून स्टार्ट करायचा आहे. तर यामध्ये गायडेड डू इट युअर सेल्फचे 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न, ब्लँक एक्सेल शीट ओपन करा. सेल नंबर C2 सिलेक्ट करा. त्यामध्ये तुमच्या कंपनीचे इन्फोंगो IT सर्व्हिसेस हे नाव एंटर करण्यासाठी विंडो स्टार्ट बटन, एक्सेल न्यू ब्लँक वर्कबुक याचा वापर करा म्हणत आहे. तर आपल्याला कंपनीचं नाव टाकायचं आहे. तर बघा ब्लँक एक्सेल शीट घेण्यासाठी ते स्टार्ट बटनावर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला एक्सेलवर क्लिक करायचं आहे. इथूनही करा किंवा इथे सर्च केलं तरी येईल. एक्सेलवर क्लिक करा. एक्सेल ॲप ओपन केल्यानंतर इथे ब्लँकवर क्लिक करायचं आहे. ब्लँकवर ओपन केलं त्यानंतर आपल्याला जे नाव टाकायचं असेल ते नाव आपण मी इथून कॉपी करून घेणार आहोत. कोणतं नाव सांगितलेलं आहे, हे नाव. तर जे नाव सांगितलं त्याला मी कॉपी करतो. C2 मध्ये जायचं आहे आणि ते नाव त्यामध्ये पेस्ट करायचं. अशा प्रकारे पेस्ट करा त्या नावाला. त्यानंतर सबमिट बटनावर बाहेर क्लिक करा पहिले आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब इमेजेस ग्रुप पिक्चरचा वापर करून तुमच्या मशीनवरील तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यास सांगा म्हणत आहे. कोणते एक पिक्चर घेण्यासाठी इन्सर्टवर जा. पिक्चर्सवर जायचं आहे. कोणतं एक पिक्चर सिलेक्शन करा आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे.
पिक्चर आला आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करा. एंड एक्झाम करायच्या इथून. तर पाहू शकता या ठिकाणी आपला पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे. त्यानंतर शेवटचं आपल्याला बघा शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा इथून. तर सेशन कम्प्लिशन टेस्टवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा शेवटचे 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, विद्यार्थ्यांचे मार्क एंटर करताना सिस्टीम हे तपासते की मार्क्स 0 ते 100च्या दरम्यान आहे. या प्रक्रियेला काय म्हणत आहे. तर या प्रक्रियेला डेटा व्हॅलिडेशन म्हटले जाते. जर स्कूल डेटाबेसमध्ये 85 चुकून 58 असा मार्क साठवला गेला तर हा कोणत्या प्रकारचा एरर आहे म्हणत आहे. तर हा व्हेरिफिकेशन एरर आहे. तुमच्या शाळेत रोज अटेंडन्स डेटा गोळा केला जातो आणि महिन्याचा रिपोर्ट तयार केला जातो. ही कोणत्या प्रक्रियेचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर कोणत्या प्रक्रियेचे उदाहरण आहे. तर हे डेटा प्रोसेसिंगचे उदाहरण आहे. जर एका फाईलमध्ये फक्त स्टुडंटची नेम्स असतील पण त्यांचे मार्क्स नसतील तर हा कोणत्या प्रकारचा डेटा लिमिटेशन्स आहे म्हणत आहे. तर हा डेटा इनकम्प्लिमेंट्स आहे. तुमच्या शहराचा सर्वे पॉप्युलेशन रेकॉर्ड करतो पण 5 वर्षे अपडेट करत नाही. कोणती समस्या निर्माण होते म्हणत आहे. तर याचं उत्तर डेटा ऑब्सोलेन्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 44 कंप्लीट सोडवायचं आहे.